अतिशय पौष्टिक, कसदार आणि सगळ्या जीवनसत्वांनी परिपूर्ण अशी आहे शेवग्याच्या पानांची भाजी। कोल्हापुरातील निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती शेवगा महोत्सव भरवला जातो, जिथे फक्त आणि फक्त शेवग्याचाच मान असतो। शेवग्याच्या भाज्यांपासून ते शेवगा फ्राय पर्यंत सगळे पदार्थ इथे चाखायला मिळतात। शेवग्यापासून आता आपल्याला बरेच प्रकार करता येतात। त्यामध्ये सुरुवातीला आपण शेवगा भजी सगळ्यांनाच आवडणारे असतात, त्यानंतर शेवगा कटलेट, शेवगा खाकरा, शेवगा कढी, शेवगा आमटी, शेवगा राईस, त्यानंतर शेवग्याच्या पानांच्या पासून पातळ भाजी करता येते, डाळ घालून मिक्स भाजी करता येते, शेवग्याच्या फुलांच्या पासून आपल्याला चटणी करता येते। शेतकऱ्याच्या दारात, परसात आणि शेतात हमखास असणारं झाड म्हणजे शेवगा, ज्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी चं प्रमाण सर्वाधिक आहे। मात्र गेल्या काही वर्षात शेवग्याचं आहारातील प्रमाण कमी होत आहे। हेच ओळखून निसर्गप्रेमी संस्थेतर्फे शेतकऱ्यांना आणि शहरातील नागरिकांना देशी शेवग्याचं बियाणं मोफत दिलं जात आहे। ह्या वर्षी आम्ही शेवग्या प्रेमींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता। या स्नेह मेळाव्यामध्ये आम्ही 5-6 वर्षापूर्वी ज्या लोकांना आम्ही जुना देशी जो काय गावठी शेवग्याचं बियाणं आहे ते आम्ही दिलं होतं, त्याच्यातून त्यांनी आज शेवग्याचं त्यांच्यापुरती शेवग्याची पानाची भाजी, शेंगाची आणि एकूण सगळ्याच ह्याच्या भाजी करून एक हक्काचं असं शेवग्याचं रोप आपल्या अंगणामध्ये, परसबागेमध्ये आणि स्लॅबवर असं त्यांनी त्यांच्यापुरतं लावलेलं आहे। मृग नक्षत्रानंतर पावसाळ्याचे आणि हिवाळ्याचे 8 महिने नागरिकांच्या आहारातील शेवग्याचं प्रमाण वाढवण्यासाठी निसर्गप्रेमी संस्थेचा हा खटाटोप। पावसाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी खावी आणि इथून पुढे पावसाळ्यातले 4 महिने आणि हिवाळ्यातले 4 महिने ही भाजी आपल्याला क्षारधर्मी असल्यामुळे पावसाळ्यामध्ये ह्या भाजीचं महत्त्व आणि पावसाळ्यात होणारे जे काय जलजन्य जे आजार आहेत त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी ह्या भाजीचं सेवन आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं जातं। म्हणून याचा प्रचार आणि प्रसार लोकांच्या मध्ये व्हावा या हेतून आम्ही ही एक मोहीम म्हणून हाती घेतलेली आहे। सरकार यंदा कडधान्याच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे। हेच पाहता संस्थेतर्फे मटकी, तूर, घेवडा, मूग, वाटाणा अशा अनेक कडधान्यांच्या बियाणांचं वाटप केलं जात आहे, ज्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।